तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनल. ते तुम्हाला भावनो खतरनाक असा भावनो एक घेऊन आलो आहे लोगो डिझाईन, जो की तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअपलाही भावनो पिन केला होता, प्लस यूट्यूबलाही मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती. एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे भावनो. फुल टू जो माझा ओंकार ग्राफिक्स डिझाईनचा भावनो जबरदस्त असा भावनो मी पूर्ण एकदम क्रिएटिव्हमध्ये पूर्ण डिझाईन केला आहे. तोच मी अशा टेक्सल लॅबमध्ये तुम्हाला फुल टू प्रोव्हाइड करणार आहे भावनो. ओके, फुल टू एडिटेबल असणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल फुल टू एडिटेबल कसा होईल, कसे तुम्ही डिझाईन करू शकता. ओके, PLP देऊन तुम्हाला भावनो मी पूर्ण समजावून सांगणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, पासवर्ड वगैरे भावनो काय आज असणार नाही, कारण की पासवर्ड असू शकत नाही. कारण पासवर्ड असल्याने काय होणार आहे भावनो, जर मी तुम्हाला PLP दिली ती तुम्ही एडिट नाही करू शकत. म्हणजे त्याच्यामध्ये जे डिझाईन करू आपण बघत चाल, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल. ओके, सिम्पल त्या 1 बाय 1चा कॅनव्हास घ्यायचा आहे, त्याच्यामध्येच आपल्याला डिझाईन करायचे, जो की लोगो डिझाईन असणार आहे. ओके, कम्युनिटी पोस्ट केलेली आहे, एकदम खतरनाक अशी भावना तुम्हाला मी प्रोव्हाइड केली आहे. तर काय करायचं, तिथे खाली शेप असतात, तुम्हाला माहीत आहे. शेपवरती जायचं, हा जो राऊंड सर्कलवाला शेप आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, जर नसेल माहीत तर हा जो राऊंड सर्कलवाला शेप आहे तो घ्यायचा, त्याची थोडीशी साईज वाढवून घ्यायची इथं कोपऱ्यावरून. ओके, साईज वाढवली, ह्याला सिलेक्ट करून घ्या, ह्याला ब्लॅक कलर द्या, ह्याच्यावरती जायचं कलरवरती. ओके, कलरवरती गेल्याच्यानंतर याला काय करायचं, ब्लॅक द्यायचा. पहिला व्हिडिओ पूर्ण समजून घ्या. ओके, किती मोठा होऊ दे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. जर हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्ही पुढचे सर्व जे लोगो असतील पूर्ण डिझाईन करू शकता. ओके, याला काय करायचं, एकदम सेंटरला घेऊन यायचं. ओके, सेंटरला आणायचं पूर्ण कॅनव्हासच्या, यालाही सेंटरला घेऊन या. ओके, इथे बघू शकता, थोडंसं अजून याला मायनस करा, जेणेकरून जो आपला O आहे मी तुम्हाला एक प्रोव्हाइड करून दाखवतो आहे. ओके, जर तुमची जी लेटर असतील, नंतर मग इथे लेअरवरती यायचं, इथे खाली बघू शकता 1-2 टिक आहेत, त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे 2 बॉक्स आहेत, त्या 2 बॉक्सवरती क्लिक करायचं आणि इथे 3 नंबरचं ऑप्शन आहे. ओके, त्याला मर्ज करून टाकायचा. ओके, आता हे मर्ज झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मर्ज झाल्यावरती काय करायचं, इरेज कलर करायचा. इरेज कलर केल्याच्यानंतर व्हाईट कलर जाऊ शकतो. ओके, जर तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं आणि जर ब्लॅकवरती सिलेक्ट केलं तर ब्लॅक कलर जाणार. ओके, तर आपण काय करायचं, जो व्हाईट कलर आहे त्याला रिमूव्ह करायचा. ओके, फुल टू रिमूव्ह झालेला आहे सेम. ओके, आता याला काय करायचं, हा माझा O झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. किती मिनटं लागली, 2 मिनटं पण नाही लागली भावनो. ओके, O बनायला. ओके, पण आता मेन जी मोठी मेहनत आहे ती कुठे आहे, ती तुम्हाला पूर्ण मी सांगून देतो. ओके, सिम्पल याचा कॉपी करायचा, पहिला आधी ह्याला डिलीट करा, याच्यावरती सिलेक्ट करा, इरेज कलरवरती जा आणि ह्याची जी ट्रान्सपेरन्स असते ती पूर्ण एकदम हाय करून ठेवा, जेणेकरून जो व्हाईट पोर्शन आहे जराही दिसणार नाही. ओके, सेम कॉपी करायचा, आपल्याला सेम आणायचे लेअर. ओके, ह्याला काय करूया आपण, ह्याला व्हाईट कलर देऊया. का, कारण की आपल्याला एकमेकांवर ते दिसावं. ओके, इथे बघू शकता, ह्याला काय करायचं, कधी पण एकदम मिडलला घेऊन यायचं. ओके, जेणेकरून आपण जेव्हा मिडलला डिझाईन करू ना तेव्हा आपल्याला समजून जाईल. ओके, आणि इथे साईजला मूव करायचं एक बटन आहे. ओके, तुम्हाला माहीत असेल, त्याच्यावरती जायचं आणि इथे बघू शकता. आता हे दोन्ही कसं एका HSमध्ये दिसत असेल तुम्हाला. ओके, जो की माझा G आहे, तुम्हाला मी इथे घेऊन येतो, 1 मिनिट. ओके, तेव्हा तुम्हाला समजेल, जे की माझी पेन जी आहे मी तुम्हाला इथे वरती शो करतो. ओके, शो केल्यावर कसं तुम्हाला म्हणजे समजेल की कशी वेची पेन जी. ओके, जर तुम्ही नसेल बघितली तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, मी त्याला लॉक करून ठेवतो. ओके, इथे बघू शकता, Gला बघू शकता कसा ॲस झालेला आहे. ओके, सेम तसंच आपल्याला करायचं आहे. तर काय करायचं, आता मेन मुद्दा इथे आहे, नक्की व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा. ओके, पासवर्ड वगैरे काही नाही व्हिडिओमध्ये, फक्त जर तुम्ही PLP हवी असेल तुम्हाला स्वतः डिझाईन करायला लागणार आहे. ओके, तुम्ही पहिले जर व्हिडिओच बघितला नाही तर तुम्ही नाही करू शकत भावना. ओके, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला एवढं समजावून सांगतो आहे. असे तुम्ही भावना कोणताही लेटर असू दे, P असू दे, सिम, असंच डिझाईन करायचे. ओके, पूर्ण एकमेकांमध्ये. त्यानंतर इथे काय करायचं, इरेज जो बेझर नावाचा जो ॲप्लिकेशन आहे, तर इथे बघू शकता खाली ऑप्शन आहे शेपच्या बाजूला बेझर. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नीट बघून घ्या, इथून स्टार्ट होते मेन डिझाईन. ओके, हा आता इथे खाली स्क्रोल करायचं वरती, हा 2 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती यायचं. 2 नंबरचा ऑप्शन आल्याच्यानंतर ओके नाही का, इथे साईडला राईट क्लिक करायचं नाही भावनो, लक्षात ठेवा. इथं काय करायचं, सेम याच्या लेवलने आणायचं. कुठे, इथे झूम आउट तुम्ही करून घ्या. ओके, इथे वरती झूम आउट करून घ्या, जेणेकरून तुमचं जे हात असेल तो सेट होऊन जाईल. ओके, इथे काय करायचं, इथे बघू शकता आहे ही जी रेष आहे
ह्या सर्कलला फक्त तुम्ही एका कॉर्नरवरती आणून ठेवायचा. सेम ह्याही कॉर्नर तसंच, जसं आपण एखादी डिझाईन किंवा ड्रॉ करतो जसं पेनवरती. ओके, जसे की ओके याच्यावरती क्लिक करायचं आणि परत सेम अशीच डिझाईन इथे ड्रॉ करायची. इथे बघू शकता एकदम कशी होते. ओके, सर्वांचे सेम होणार नाही भावना. जशी आपण कॅलिग्राफी डिझाईन करतो, तुम्हाला माहीत असेल, एकदा की कॅलिग्राफी झाली की सेम तशी परत होत नाही. ओके, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हाच जाऊन तुम्हाला समजेल. ओके, इथे ओके एकदम बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला याला कलर द्यायचा असेल कलर देऊ शकता. बघू शकता कलर दिल्यावरती तुम्हाला समजून येईल. ओके, बघू शकता आता हे काय झालेलं आहे, आपण बरोबर एवढ्या याच्यामध्ये सेट केलेलं आहे. ओके, याला बॅक अंडू केलं. अंडू का करतो मी, कारण की मी एक स्टेप पुढे गेलेलो असतो, ते एक स्टेप पाठी येतो, जेणेकरून तुम्हाला समजून सांगायला. ओके, ह्याला काय करायचं, आपण स्ट्रोक द्यायची. स्ट्रोकवरती क्लिक करायचं आणि जी स्ट्रोकची विड्थ असणार आहे ती 2 ठेवायची, जास्त ठेवायची नाही. ब्लॅक द्यायची आणि त्याचा कलर आहे तोही ब्लॅक कलरून घ्या. कुठे आहे ब्लॅक. ओके ओके, ब्लॅक केलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि जो मागे जो गोल आहे त्याला व्हाईट करून घ्या. व्हाईट. ओके, याला व्हाईट केलेला आहे जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्ट दिसून जाईल. ओके, यालाही व्हाईट करून घ्या. ओके, पूर्ण मॅच झालेलं आहे, तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती. ओके, आता काय करायचं, सेम परत तसं जायचं, ही ऑब्जेक्ट खाली घ्यायचं आपल्याला. ओके, तर आता तो जी करायचा आपल्याला. ओके, परत बेझरवरती जायचं, इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे. ओके, 2 नंबरच्या ऑप्शनवरनं काय करायचं, ह्या कॉर्नरला इथे आणायचा, सेम ह्या कॉर्नरला इथे आणून ठेवायचं. ओके, आणि ह्याच्यावरती क्लिक करून अशी मुवमेंट करून घ्यायची. बघू शकता मी पूर्ण तुम्हाला करून दाखवले. ओके, ह्याची जी साईज आहे, परत आपण बॅक जाऊया. थोडीशी मिस्टेक झाली असेल, परत परत पूर्ण करायला लागतं. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, इथे बघू शकता असं आणायचं. थोडी तरी मिस्टेक झाली की खाली इथे वरतीच करा. खाली तुम्हाला जोपर्यंत एक तुम्ही डिझाईन करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. ओके ओके, इथे बघू शकता फुल टू झालेला आहे. सेम ओके करायची. ओके केल्याच्यानंतर ह्याला जो कलर असेल ब्लॅकेट ठेवायचा. स्ट्रोक आहे 2 याच्यावरती नेऊन आणायची. ओके करायची, ब्लॅकवरती होऊन जाईल. इथे बघू शकता थोडीशी खाली मूव सर्कल करा, कारण की थोडीशी स्ट्रोक लावल्यावरती आपली काय होते, जी साईज असते ती कमी जास्त होते. एवढी सर्व ओके बसले. इथे बघू शकता तुम्ही झालेला आहे ओचा जी. ओके, त्याच्यानंतर आता शेपमध्ये यायचं. हा जो आता बॉक्स आहे त्याला आपण काय करणार आहोत, इथे वरती कमी करून घ्यायची. जे आपण झूम आउट करतो, बंद करून घ्या. तुम्हाला जेवढं दिसेल पोर्शन तुम्ही इथे बघू शकता. ओके, जेवढी आपली ह्याची विड्थ आहे, कोणाची, आपल्या ओची तुम्हाला दिसत असेल. ओके, तेवढीच याची जी विड्थ आहे ती ठेवून घ्यायची. ओके, बघू शकता ओ प्लस जी, एकदम नाद खुला दिसतंय. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, त्यावर तुम्हाला जाऊन समजेल भावनो. फुल टू एडिटेबल PLP असणार आहे, पण ती तुम्हाला डिझाईन करावं लागणार भावनो. ओके, त्यानंतर सेम ह्याचीच कॉपी करायची. याची विड्थ आहे ती जरा कमी करून घ्या. ओके, दाखवून देतो तुम्हाला मी पहिला. आधी कलर घ्या, याला ब्लॅकवरती न्यायचा. ब्लॅकवरती नेल्याच्यानंतर याच्यावरती घेऊन या आणि इथे ठेवून द्या. याची साईज पण तुम्ही कमी करू शकता. ओके, जेवढं तुम्हाला ठेवायचे असेल तेवढी. ओके, एवढे झाले फुल टू. आता हा आपला OG ओंकार ग्राफिक्सचा जो लोगो आहे तो पूर्ण एडिट झालेला आहे, तुम्हाला दाखवत होता. काय करायचं आता, इथे वरती लेअरवरती क्लिक करायचं. इथे खाली एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो वरपासून जेवढे सर्व ऑब्जेक्ट आहेत तेवढे सर्व घ्यायचे. फक्त जो मी OG घेतलेला आहे त्याला साईडला करून द्या. मी तुम्हाला तो सॅम्पलसाठी घेतला आहे. सर्वांना मर्ज करायचं. ओके, इथे बघू शकता 3 नंबरचा ऑप्शन आहे. राईट, जे खाली एक टिक करायचं बटन असतं त्याच्यामध्ये जे बटन आहे मर्ज करायचं, हे बघा इथे. आर यू शुअर युअर वॉन्ट टू मर्ज द सिलेक्टेड ऑब्जेक्ट. ओके करायचं. ओके केल्यावरती काय होईल, सर्व सिलेक्ट होऊन जाईल ऑब्जेक्ट तुमचं. इथे बघू शकता. ओके, हा झालेला ओंकार ग्राफिक्सचा लोगो. त्याला काय करायचं, आपण इथे इरेज कलरवरती यायचं आणि इथे आता तर हे व्हाईट गेलं आहे भावानं. ओके, आता काय करायचं, आपण हा जो 1 नंबरच्या बाजूला दिसत असेल तुम्हाला एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं
आणि हा सर्कल आहे तो ब्लॅकवरती आणून सोडायचा आणि इथे क्लिक करायचं. ओके, आता तुम्ही मला हा एकच पोर्शन गेला आहे. आता आपण काय करायचं, ह्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं. ओके, इथे बघू शकता पूर्ण झालेला आहे ओंकार ग्राफिक्सचा लोगो तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल थोडीशी मिस्टेक झालेली आहे, ती आपण मिस्टेक करूया. कशी करायची दाखवून देतो. ओके, तर त्यासाठी तुम्ही अंडू बॅक जेवढे स्टेप पुढे आलेत तेवढे एक स्टेप बॅक जाऊन तुम्ही करू शकता. ओके, मी काय करतो, इथे बेजरवरती येतो. बेजरवरती आल्याच्यानंतर काय करीन, इथे पहिल्या आधी जे झूम आउटचं बटन आहे कॅन्सल करतो याला. बेजरवरती येतो, 2 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं. एक सर्कल इथे ठेवायचं आहे. ओके, दुसरं सर्कल इथे ठेवायचं. इथे झूमवरती या, झूमवरतीच काम करा तुम्ही, खाली क्लिक करायला नका जाऊ. क्लिक केलं तुम्हाला परत स्टार्ट करावं लागेल. ओके, तुमचं जे ऑब्जेक्ट असेल ते. इथे काय करायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. अशी मिस्टेक होऊ शकते भावांनो, बघा कशी जशी माझी झालेली आहे. ओके, तुम्ही म्हणाला आता काय सांगते भाऊ तू, जे भावांनो डिझाईनसाठी लागतं आहे तेच मी सर्व प्रोव्हाइड करतो आहे. ओके, तुम्ही ते आवर्जून पाहिलं पाहिजे. इथे जेवढं जर मिस्टेक झाली असतील तेही मिस्टेक तुम्हाला मी समजावून पूर्ण सांगतो आहे. ओके, ओके ही झालेली आहे. हिला काय करायचे, आपण ॲडजस्ट करायचे. याला काय करायचं, आपण व्हाईट कलर द्यायचा. ओके, बघू शकता व्हाईट कलर दिलेला आहे. सेम तशीच वरती झाले, इथे बघू शकता तुम्हाला दिसायचं स्क्रीनवरती. याला सेम कॉपी केली तर ह्याच्यावरती घेऊन या. सेम इथून जेवढी पण आणली तरी चालेल, इथे बघू शकता तुम्ही. बाकीचा हा जो पोर्शन आहे त्याला डिलीट करून टाका. मी तर सांगेन तुम्ही भावांनो पूर्ण अंडूच घ्या. ओके, अंडूने काय होईल, पूर्ण जे पोर्शन आहे म्हणजे जेवढं तुम्ही एक स्टेप केले पुढे, ती सर्व तुम्ही बॅक येऊ शकता. ओके, इथे बघू शकता इथे थोडी मिस्टेक झालेली आहे. जो तुम्ही हा बेजर सिलेक्ट कराल भावांनो, लक्षात ठेवा. ओके, तोच खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जो बेजर त्याच्यावरती सर्व गेम आहे. जेव्हा तो एकदम ॲट्रॅक्टिव्ह वाटेल तेव्हाच तुमची जी डिझाईन असणार आहे ती होणार आहे. तुम्ही इथे काय करायचं, झूम आउट करून घ्या, कारण तुम्हाला डायरेक्ट समजणार नाही. इथे असं करायचं, इथून ठेवायचं इथे, याच्यावरती क्लिक करायचं, याला असं फिरवून आणायचा. फिरवून आणलेला आहे, याला थोडासा वर करा जेणेकरून आपल्यावरती सेट होऊन जाईल. जेवढं मला भावानं झूम करून मी बघतोय तेवढंही तुम्ही बघू शकता. तुमच्यावरती हे सर्व एडिटेबल, तुम्ही जशी डिझाईन कराल तसं होणार आहे भावानो. फक्त एवढंच की नीट लक्ष देऊन तुम्ही काम करा, बस एवढीच माझी इच्छा आहे. ओके, इथे बघू शकता मी कसं ॲडजस्ट केलं आहे. ह्याला काय करायचं, आपण कलर द्यायचा सिम्पल इथे व्हाईट क्लिअर दिला. ओके झालं आहे. सेम त्याला कॉपी करा. कॉपी केल्यावरती आल्याच्यानंतर जी आपली थोडीशी गॅप दिसते त्या गॅपवरती ठेवून द्या. ओके झालेला आहे. इथे मर्जवरती सेम येतो 1 2, जो माझा ओजीचा आहे त्याला साईडला ठेवून इथे मर्ज करून द्या. ओके, बघू शकता फुल टू एडिटेबल तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे. ओके, थोडं एक स्टेप बॅकला गेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके, का त्यानंतर मी काय करायचं, हे सर्व मर्ज करून घ्या. ओके, इथे सर्व मी डिलीट करतो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. मी तुम्हाला पूर्ण करून दाखवलेलं आहे. सेम मिडलला घ्यायचं, मिडलला घेतल्याच्या याच्यावरती यायचं. इथे कलरचा असेल ऑप्शन, कलरवरती जायचं, तुम्हाला माहीतच असेल, आणि एक कलर देऊन घ्या. एक बॅकग्राऊंडला व्हाईट कलर द्यायचा. बघू शकता फुल टू एडिटेबल. मी तुम्हाला ते सर्व मिस्टेक झालेली आहे ती पण समजावून दाखवले, पण ती मी का केली नाही, कारण की म्हणून हा जो माझा ऑब्जेक्ट आहे तुम्हाला दिसत असेल, हा जो ऑब्जेक्ट आहे असा येत होता. ओके, असा एकदम अर्धा कटमध्ये येत होता, कारण की हे पूर्ण लेफ्ट साईडला स्क्रोल झालं होतं त्या कारणाने. ओके, तुम्ही असं पूर्ण डिझाईन करू शकता. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, याला मिडलला घेऊन यायचं.
मिडलला आणल्यानंतर एकदम खतरनाक इथं टायपिंगवरती यायचं, एरियल फॉन्टवरती ठेवायचं आहे. एरियल फॉन्ट ठेवल्याच्या नंतर इथे काय करायचं, सिम्पली त्या मराठीवरती क्लिक करायचं. ओंकार मराठीवरती क्लिक केल्याच्यानंतर जो इंग्लिश माझा तो कीबोर्ड आहे तो होऊन जाईल. ओके, ओंकार ग्राफिक्स इथे आलेलं आहे बघू शकता. सिम्पली त्या AB फॉन्टवरती येतो माझे जे फॉन्ट आहेत. ओके, एरियल फॉन्ट घ्यायचा. एरियल फॉन्ट घेतल्याच्यानंतर सिलेक्ट करायचं याला बोल्डवरती. जेवढं तुम्हाला बोल्ड सिलेक्ट करायचं आहे तेवढं बोल्ड करून घ्या. ओंकार इथे बघू शकता. ओके, एकदम नादखुळा झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. जसं सेम आहे तसंच मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दाखवलं आहे. नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण पाहिला असेल. व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. ओके, धन्यवाद.